ही आहे निलंगा शहराची अवस्था. एखाद्या उकिरड्याप्रमाणे संपूर्ण शहर करून ठेवलं आहे. एक नाही, दोन नाही, अहो सगळ्याच प्रभागातील ही दृश्य आहेत. आम्ही 14 वर्षात विकास केला, स्वच्छ निलंगा केला असं तुम्ही म्हणता. विकास हा कचऱ्याचा केला का साहेब? अहो AC रूममध्ये बसून आणि विकासाच्या खोट्या गप्पा मारण्यापेक्षा जर एक दिवस त्या गरीब जनतेच्या घराकडे गेला असता, ते राहतात कसे हे आपल्या 2 डोळ्यांनी पाहिलं असतात, तेव्हा समजलं असतं साहेब विकास नेमका कुठं झालाय. तुम्ही कसं जाणार हो? तुम्ही तर स्वतःला राजे समजणारे. अहो तुमचं नाही, जनतेचंच खरं चुकतं. या भोळ्या जनतेला खरी लोकशाही काय असते हेच मुळात माहीत नाही बघा. लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवणे जाणारे राज्य, जिथे सत्ता लोकांच्या हातात असते आणि ते निवडलेल्या प्रतिनिधीमार्फत निर्णय घेतात, ती खरी लोकशाही. खरे राजे तर ते स्वतः आहेत, कारण त्यांच्याच एका मताने तुम्ही निवडून येता. पण जनतेचं लोकशाहीबद्दलचं बेसिकच मुळात कच्चं आहे साहेब. असं नाही की त्यांच्यात रोष नाही, असं नाही की ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही, पण आवाज उठवणार कुठं? तुमची बनवलेली व्यवस्था हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. तर नागरिकांनो, तुम्ही या वेळेस भावनिक नाही तर बुद्धीने विचार करा. हे विसरू नका की तुम्हीच खरे मालक आहात आणि 20 तारखेला एक संधी आहे, ती तुम्हाला तुमचा सेवक निवडायची. जो सेवक तुमची 5 वर्ष मनातून सेवा करेल आणि तुम्हाला मालकासारखं वागवेल,